मला नाही का डॉक्टर बनायचे. स्लोली आणि ग्रॅज्युअली तिचे डाऊट्स क्लिअर झाले आणि आता तिचे कॉन्फिडन्स पण ग्रो झालाय आणि ती ऍज कम्पेअर टू जून ते आता आम्हाला दिसते की कॉन्फिडेंटली सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करते आणि तिची कॅपॅसिटी पण वाढली. आणि अनदर थिंग, स्कूलमध्ये पण तिचा परफॉर्मन्स वाढला याच्यामुळे, कारण की स्कूलच्या ज्या गोष्टी आहेत ती कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करते. सो थँक्यू सर फॉर युअर दिस सेशन. आणि तुम्ही कंटिन्युअसली फॉलोअप्स घेता. आणि अनदर थिंग, आम्ही जेव्हा एक टेस्ट सिरीज होती आमची, ट्रेनिंग म्हणजे बघत होतो आम्ही, त्यावेळेस वाईफ ॲज अ माझी टीचरच आहे, तिने पण बघितलं. ती म्हणली सर व्यवस्थित क्लिअर करतात. आणि माझं ऑफिसचं काम चालू असताना मी पण थोडस तिच्या शेजारी बसायचो, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की सर हे त्यांच्या पद्धतीने 100% एफर्ट्स देतात, कन्सेप्ट क्लिअर करतात. त्याच्यामुळं आम्ही कॉन्फिडेंट होतो की हा, म्हणलं आपण इथेच जॉईन करायचं. आम्ही कधी फर्स्ट टाइम हे जॉईन केलं, याच्या आधी आम्हाला माहित नव्हतं की असे क्लासेस आहेत म्हणून. युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला समजलं की आहे म्हणून. आम्ही 2-3 ठिकाणी कॉन्टॅक्ट पण केले होते, पण आम्हाला त्यांचा परफॉर्मन्स वगैरे आम्ही एवढं बिलीव्ह नाही करू शकलो. पण आम्ही जसं की एक 3 दिवसाचा टाइमलाईन दिला जातो की तुम्ही दिला की बाबा तुम्ही बघा, तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा किंवा नाही. तर आम्ही 2 दिवसातच आयडेंटिफाय केलं होतं. म्हणलं द वे एक्सप्लेन द कन्सेप्ट, वी रिअली लाईक इट अँड वी रिअली डू लव्ह इट. तर त्या पद्धतीने आम्ही विचार केला की नाही, आता ऍडमिशन आमच्या मुलीचं इथंच करायचं. त्या पद्धतीने आम्ही इथे जॉईन केलं आणि आता एक्झाम पण जवळ आल्यात आणि आम्हाला पण कॉन्फिडन्स आहे की आज तर ही एक्झाम क्लिअर करू शकेल. आणि थँक्यू सर फॉर युअर टाइम, की जे तुम्ही मॉक टेस्ट घेताय आणि फीडबॅक सेशन घेताय, की तुम्ही ग्रुपवर पण टाकता की पॅरेंट्सला पण मोटिवेट करता की या कॉल करा, समजून घ्या. तर त्यासाठी आम्हाला थँक्यू सर, की एक स्वतःहून तुम्ही, मोस्टली आम्ही बघतोय की पुण्यात पण असं बघतोय की फक्त जे इन्स्टिट्यूशन्स आहेत फक्त पैसे घेतात आणि थँक्यू बाय बाय करतात. पण तसं इथं नाहीये की तुम्ही एक जागरूकतेने म्हणजे स्टुडंटकडे लक्ष देत आहे. आणि मी तुमचे क्लास, जरी माझं इथं लाईव्ह नसलो बघत क्लासमध्ये, मी जरी बेडरूम मध्ये माझं काम करत असेल किंवा मी हॉलमध्ये काम करत असेल, तुम्ही प्रत्येक मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवत आहे की कोण काय करतंय, कोणाचा कॅमेरा ऑफ आहे. याच्यामुळे सगळे पॅरेंट्स असतील किंवा स्टुडंट असतील ते जागरूक राहतात. त्यांना माहिती आहे की हा क्वेश्चन मला पण येऊ शकतो. तर त्याच्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने क्लास कंडक्ट करताय, की मला स्वतःला वैयक्तिकरित्या खूप आवडलंय, की जेणेकरून जरी हे ऑनलाईन सेशन मला फर्स्ट टाइम मला वाटायचं की हाऊ इज इट पॉसिबल, नाही का, कसं काय शक्य होईल हे ऑनलाईन सेशन. तर मला एक डाऊट होता. तर तो मन जसं स्लोली अँड ग्रॅज्युअली मी थोडं बघत गेलो, त्यावेळेस मला वाटलं की नाही, हे होऊ शकतं आणि सर घडवून आणतात. त्याच एक मला एक छान अपॉर्च्युनिटी भेटली की फीडबॅक शेअर करायला. थँक्यू सो मच सर फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू शेअर माय थॉट हिअर. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या पॅरेंट्स फीडबॅक मीटिंग मध्ये. याच्यामध्ये आजची विद्यार्थिनी आस्था रमेश वाघ, जे पुणेमधून आहेत, आणि वाघ सर आहेत की जे IT क्षेत्रामध्ये प्रोफेशनल आहेत. तर त्यांची विद्यार्थिनी आज आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये गेल्या कधीपासून ते जॉईन झाले, कसे जॉईन झाले, आणि त्यांना आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये कशा प्रकारचा अनुभव आलेला आहे. स्वागत आहे सर आपलं. थँक्यू तर सर. तुम्ही जॉईन कसं झालाय, जे आता तयारी तुम्ही क्लास 5 साठी यावर्षी केलेली आहे, आणि तुम्हाला काय अनुभव आला ते तुम्ही शेअर करू शकता, कसं वाटलं? येस सर. सर, हे आम्ही ऑनलाईन असंच युट्यूबला चेक केलं होतं, तुमचं सेशन बघितलं होतं. त्याच्यानुसार मिसेसनी चेक केलं, नंबर तिथनं ग्रुपमधनं नंबर घेतला युट्यूबवरनं. आणि जूनमध्ये आम्ही जॉईन झालो होतो. इनिशियली आजची सिच्युएशन अशी होती की ती कम्प्लिटली न्यू होती या प्रोसेसमध्ये. स्लोली आणि ग्रॅज्युअली तुम्ही सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या, डाऊट्स क्लिअर केले, रेग्युलर 1-on-1 सेशन झाले आमच्या बरोबर. त्याच्यामुळं आमचा फायदा असा झाला की सुरुवातीला ती थोडस इन प्रोग्रेस मध्ये वेळ लागला तिला, की म्हणजे या प्रोसेस मधलं माहित नव्हतं. धन्यवाद सर, तुम्ही तुमचं जे काही अनुभव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने शेअर केला. आणि कारण याच्यामध्ये एक जागरूक पालक म्हणून पण तुमची वेळोवेळी चर्चा होत राहणं फार महत्वाचं आहे. कारण या की सिस्टीम मध्ये तुम्ही 10 दिवस, एक 7-8 दिवस आपण ऍड करतो, तुम्ही 3-4 दिवसामध्येच निर्णय घेतला की क्लास जॉईन करण्याचा, आणि तिथून पुढे तुम्ही आतापर्यंत आहात. आणि एक 7-8 दिवसाला आपण कॉल करायची सिस्टीम पण ठेवलेली होती. पण त्याच्यामध्ये हम्म, हम्म, जागरूक तुम्ही सिस्टीम मध्ये टच राहिला, आणि सगळ्यामध्ये हम्म. प्रत्येकाला वेळ असतो, प्रत्येकाच्या प्रमाणे आपण टच मध्ये राहिलो, आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक हे जर असे राहिले तर होतं. मग मोस्टली आमचं सगळ्यांना हेच म्हणणं असतं की ऑनलाईन मधून पण आज रिझल्ट मुलांचे आलेले आहेत. माझे आतापर्यंत आपले सर्वच रिझल्ट ऑनलाईन मधून मुलं करतात.
आणि हम्म, खूप हम्म. मेहनत मुलांनी घेतलेली आहे. त्यांच्या प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे मुलांची अभ्यास करण्याची, समजून घेण्याची. आणि त्याच्यामधून ही मुलं कंटिन्युअसली करतायत. 2-3 महिने किंवा परीक्षेच्या अगोदरच अभ्यास करतायत हा वेगळा पार्ट आला. पण त्यांची तयारी जून जुलै पासून ते कंटिन्युअसली करतायत. आणि त्याच्यामध्ये त्यांना एकत्र ठेवण्यासाठी आपण सर्वजण त्यांना मदत करत आहोत. आणि त्याच्यामुळे हे देण्यासाठी आम्हाला असं वाटतं की अजून काय दिलं म्हणजे नाही का, अजून काय काय देऊ शकतो आपण मुलांसाठी, एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर येस सर. याच्यामध्ये तुम्ही सर्वच गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे काय बोलायचा विषय राहिलेलाच नाही. पण आस्थाला आपण विचारूयात की विद्यार्थी की आस्था, तुला या ऑनलाईन क्लास पासून काय फायदा झाला किंवा तुला कोणती गोष्ट आवडली याच्यामध्ये? मला नाही का मॅथ्स मध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. आधी मला मॅथ्स करायला म्हटलं का थोडंसं कसं घाबरायचे, पण आता काय नाही वाटत. येस. तर कोणत्याच गोष्टीला तू घाबरू नको आता. आणि तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स पण मला दिसतो. आणि तू पुढे जाऊन, तुला काय वाटतं पुढे जाऊन, तुला आता ठीक आहे यावर्षी तू एक्झाम देशील नवोदयच्या, पुढच्या वर्षी अजून देशील, तुला अजून वेगवेगळ्या एक्झामची पण माहिती होत राहील आपल्या ग्रुपमध्ये. पण तुला पुढे जाऊन काय करायचं? 11वी-12वी नंतर किंवा पुढे जाऊन काय बनायचं तुला? मला नाही का डॉक्टर बनायचे. तर माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा. एमबीबीएस जे आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बनण्यासाठी. कारण तू जी आता तयारी करत आहे, जी मेहनत घेत आहे, या सगळ्या गोष्टीचा फायदा तुला, जे आता एमबीबीएस होण्यासाठी ज्या परीक्षा आहेत, जे नीट सारखी परीक्षा आहे, तर या स्पर्धा परीक्षेमधून आपले जे विद्यार्थी पाठीमागे गेलेले आहेत, नवोदय, सैनिक स्कूल सगळ्यामधून, त्यात ऑलरेडी काही डॉक्टरच्या डिग्रीमध्ये आहेत विद्यार्थी. तसंच तू पण तुझं स्वप्न पूर्ण 100% करणार आहे, किंवा तू कुठल्याही क्षेत्रामध्ये जाशील तुझ्या आवडीने, त्या क्षेत्रामध्ये तुला यश मिळो. माझ्याकडून खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर. या. हा.